डेल्टा एअरलाइन्सच्या अटलांटा इथे जाणाऱ्या फ्लाईट 446 या लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. उड्डाण केल्यानंतर बोईंग 767-400 या विमानाच्या डाव्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागल्याचा थरारक व्हिडिओ देखील समोर आलाय, ज्यात इंजिन जळताना दिसतंय. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाहीये. विमानतळावर लँडिंग नंतर अग्निशमन दलानं आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवलं. विमान वाईल्डफिश जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं होतं. इंडोनेशियातील तालिसे बेटाजवळ 280 प्रवाशांसह असलेल्या फेरीला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी या बोटीतून समुद्रात उड्या घेतल्या. बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून 260हून अधिक लोकांना सुखरूप वाचवलंय. सध्या कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाहीये, मात्र 18 प्रवासी अजूनही जखमी आहेत आणि त्यात लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचं देखील काम सुरू आहे. व्हिएतनाममधील प्रसिद्ध हा लाँग बे इथे शनिवारी दुपारी पर्यटकांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडली असून यात 34 जणांचा मृत्यू झालाय. या मृतकांमध्ये 20हून अधिक लहान मुलांचा देखील समावेश आहे. बोटीवर एकूण 53 लोक होते आणि यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आलं असून 8 जण अजूनही बेपत्ता आहेत. बोट उलटल्यानंतर बचावकार्य रात्रभर सुरू ठेवण्यात आलं. नौदल, सीमा सुरक्षा दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी तैनात आहेत. पंतप्रधान फाम मिनचिन यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इराणमधील सर्वात जुना आणि सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना अब्दान ऑइल फॅसिलिटीमध्ये मोठी आग लागली आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान पंप गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती इराणच्या संसदेचे डेप्युटी स्पीकर अली निगजाद यांनी दिली आहे. आग लागल्यानंतर आपत्कालीन पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं आणि 2 तासात ही आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता आणि संभाव्य नुकसान याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. हाँगकाँग वेधशाळेने टायफून म्हणजे चक्रीवादळ विपहा संदर्भात T10 म्हणजेच सर्वोच्च पातळीचा इशारा जारी केलाय. रविवारी सकाळी 9:20 हा अलर्ट देण्यात आलाय. हे वादळ शहराच्या दक्षिणेकडील 50 किलोमीटर परिसरातून दुपारी पुढे सरकलंय. यावेळी ताशी 118 किलोमीटरहून अधिक वेगानं वारे वाहल्याचं देखील सांगितलं गेलं. 2023 मध्ये सुपर टायफून सावलानंतर पहिल्यांदाच T10 इशारा देण्यात आलाय आणि त्यावेळी 86 जण जखमी झाले होते. दरम्यान आता देखील प्रशासन सतर्क असून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दक्षिण पूर्व सर्बियातील पर्वतीय भागात भीषण दुष्काळामुळे 1000हून अधिक गायी आणि घोडे पाण्याविना अडकलेत. मे महिन्यापासून सुरू असलेल्या दुष्काळाचा पश्चिम बाल्कन प्रदेशावर गंभीर परिणाम झालाय. प्राणी, पिकं आणि नागरिकांवर दुष्काळ ओढावलाय. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलंय. दुष्काळामुळे पाणी टंचाई, वीज वापरावर निर्बंध, शेती आणि नदी वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. हवामान बदलाचे दुष्परिणाम अधिक तीव्र होत असल्याचं या घटनेतून दिसतंय आणि त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवेकडून मदतकार्य जारी आहे. रशियाच्या पॅसिफिक किनाऱ्यावर जोरदार भूकंपाचे हादरे बसले. पेट्रोप्लाव्लोव्स्क कामचस्की जवळ 7.4 तीव्रतेचा भूकंप झालाय आणि त्यानंतर 6.6 तीव्रतेचा दुसरा झटका देखील बसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रशियात आता सुनामीचा धोका निर्माण झाला असून पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरनं सुनामीचा इशारा दिलाय. हवाई वाहतुकीसाठी देखील सुनामी वॉच जारी करण्यात आलाय. दरम्यान तुवालू या छोट्या बेट राष्ट्रावर हवामान बदलाचा गंभीर परिणाम झालाय. पाण्याखाली जाण्याच्या भीतीनं नागरिकांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतरासाठी अर्ज केलेत. तुवालूमधून जगातील पहिलं राष्ट्रीय पलायन सुरू झालंय. इस्रायलने गाझावर आपली लष्करी कारवाई सुरूच ठेवली आहे. गाझा पट्टीवर शनिवारी देखील जोरदार स्फोट आणि धुराचे लोट पाहायला मिळाले. गेल्या 24 तासात इस्रायलने सुमारे 90 ठिकाणांना लक्ष्य करून हल्ला केलाय. उत्तर गाझा आणि गाझा शहरातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले असून अनेक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा इस्रायली सैन्यानं केलाय. इस्रायल गाझा संघर्षाला आता 21 महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू झालाय तर 251 लोकांचं अपहरण करण्यात आलंय. यापैकी सध्या इस्रायलचे 50 नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात पोलीस म्हणून आहेत.
ब्रिटनमध्ये पॅलेस्टिनी हक्क संघटनेवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात सलग तिसऱ्या आठवड्यात आंदोलन सुरू आहे. लंडन आणि मँचेस्टरमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी निषेध करत असतानाच पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे. एडिनबर्ग, ब्रिस्टल, लंडनडेरी आणि ट्रू सारख्या शहरांमध्ये या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी निदर्शनं करण्यात आली. दरम्यान ब्रिटिश सरकारच्या भूमिकेवर अनेक मानवी हक्क संघटनांनी टीका केली असल्यानं आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिलाय. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे प्रमुख रुस्टेम उमेरोव्ह यांनी पुढील आठवड्यात शांतता चर्चेची तिसरी फेरी थेट घेण्याचा प्रस्ताव मांडलाय, अशी माहिती युक्रेनच्या शिष्टमंडळानं प्रमुख रुस्टेम उमेरोव्ह यांनी दिली आहे. झेलेन्स्की यांच्या या घोषणेमुळे युद्धग्रस्त युक्रेन रशिया संघर्षात संभाव्य वाटाघाटींची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे रशियाकडून अजून या प्रस्तावावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. दोन्ही देशांमध्ये 2022 नंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून ही चर्चा एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातंय. 4 वर्षांनंतर भारत रशिया शिखर बैठक दिल्लीत होणार आहे आणि त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2025च्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. ही बैठक संरक्षण, ऊर्जा, आर्क्टिक महासागरातील सहकार्य, नागरी अणु करार आणि हायटेक क्षेत्रातील भागीदारीवर केंद्रित असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा महत्त्वाचा संवाद असेल. दोन्ही देशांच्या सहकार्यामुळे ब्रह्मोस आणि S-400 प्रणालींची यशस्वी अंमलबजावणी झाली आणि याआधी देखील 2021 मध्ये मॉस्कोमध्ये बैठक पार पडली होती. परराष्ट्र मंत्रालयानं बैठकीसाठी तयारी सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा बचाव करत वाद निर्माण केलाय. त्यांनी पहलगाम हल्ल्यात TRFचा सहभाग असल्याचे पुरावे मागितले असून हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाही असं म्हटलंय. TRF ही लष्कर-ए तोयबाची उपशाखा मानली जाते. भारताने या हल्ल्यानंतर TRFवर कारवाईची मागणी केली होती. इशाक दार यांच्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची देखील शक्यता आहे. या प्रकारामुळे आता दोन्ही देशातील तणाव आणखी वाढू शकतो. नायजरमध्ये डोसो प्रदेशात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय तर एका भारतीयाचं अपहरण करण्यात आलंय. नायजेर इथल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली आहे. मृतांच्या पार्थिवांच्या परतीसाठी आणि नागरिकांच्या सुटकेसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात येतोय. भारतीय दूतावासानं एक्सपोस्ट करत शोक व्यक्त केला असून नायजरमधील सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. या हल्ल्यामुळे स्थानिक सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालंय. केंद्र सरकारकडून देखील परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. जपानमध्ये वरिष्ठ सभागृहासाठी मतदान पार पडले. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि मित्रपक्ष कोमेइतोसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. बहुमतासाठी 225 जागांपैकी 50 जागा जिंकणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. सध्या आघाडी पक्षाकडे 75 जागा आहेत. दरम्यान पराभव झाल्यास जपानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे निकाल पुढच्या 24 तासात जाहीर होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जपानच्या भविष्यातील राजकीय दिशेसाठी एक मोठी चाचणी मानली जाते. या निवडणुकीसाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचं वातावरण सुद्धा आहे. सौदी अरेबियाचे द स्लीपिंग प्रिन्स म्हणून ओळखले जाणारे राजकुमार अलवलीद बिन खालिद बिन तलाल यांचं वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी निधन झालंय. वयाच्या 15व्या वर्षी लंडनमधील कार अपघातानंतर ते कोमात गेले होते आणि जवळपास 20 वर्ष रियाधमध्ये लाईफ सपोर्टवर होते. या काळात त्यांना एकदाही शुद्ध आली नव्हती. दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या वडिलांनी Xवर पोस्ट करत दिली आहे. यावेळी त्यांनी आणि कुराणच्या काही ओळी उद्धृत करत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना केली. त्यांच्या निधनामुळे राजपरिवार आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.